पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मनुष्यबळ पुरवठा कामाचा रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचा ठेका रद्द केला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरला आवश्यकतेनुसार आउटसोर्सिंग पद्धतीनं कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचारी नियुक्त करणं आवश्यक असल्यानं विहित प्रक्रिया राबवून ही निविदा राबवण्यात आली होती। त्यामध्ये रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची ई निविदा मंजूर होऊन 4 जुलै 2024 रोजी करारनामा करण्यात आला होता। तथापि त्यांच्याकडून करारनाम्यातील अटी आणि शर्तींचं पालन होत नसल्यानं त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। रक्षक कंपनीनं नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविक भक्तांना धक्काबुक्की करतात, त्यांना ढकलून देतात, भाविकांशी नम्रतेनं न वागणं, कर्मचारी आय कार्ड आणि गणवेश परिधान करत नाहीत, नेमून दिलेली सेवा व्यवस्थितपणे पार न पाडणं, मंदिरात प्रवेश करणाऱ्या गेटवर भाविकांची तपासणी न करता मोबाईलसह मंदिरात प्रवेश देऊन करारातील अटी शर्तींचा भंग करणं, 25 पैकी फक्त 2 माजी सैनिक नियुक्त करून करारातील अटींचा भंग केला, कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप न देणं, कर्मचाऱ्यांना चांगलं प्रशिक्षण न देणं, सुरक्षा विभागाकडील कर्मचारी कंपनीचं बोधचिन्ह असलेलं गणवेश वापरत नाहीत, सेवेच्या ठिकाणी मोबाईल वापरणं आणि इतर अनुषंगिक गैरवर्तन करत असल्याच्या बाबी अनेक वेळा निदर्शनास आलेल्या आहेत। याबाबत अनेक वेळा लेखी आणि मौखिक सूचना करूनही सुधारणा झाली नाही। तसंच नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत अदा न करणं, कर्मचाऱ्यांना 2 नग गणवेश न देणं, पुरवठा आदेशापेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करून बिलाची मागणी करणं, याबाबत मंदिर समितीनं संस्थेविरुद्ध अनेक वेळा कारणे दाखवा नोटीस बजावून आणि समज देऊनही सुधारणा होत नसल्यानं तसंच करारानुसार दंडात्मक कारवाई वेळोवेळी केली होती। त्यामुळं संबंधित कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली।